नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील आणि तसेच आपण प्रश्नांचा सराव सुद्धा या टेलिग्राम चॅनलला करून घेत असतो. आज आपण बघणार आहोत एसएससी जीडी 2026 होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे पीआयक्यू प्रश्न, जे की वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहे, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले आपण प्रश्न जे की मराठी माध्यमातूनच आपण घेणार आहोत. ही सिरीज आपण सुरू करणार आहोत, ज्यामुळे आता पेपरसाठी होणार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर करूया प्रश्नांना सुरुवात. पहिला प्रश्न बघूया. विद्युत जनरेटर कोणत्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? विद्युत जनरेटर कोणत्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? तर कोणत्या याचा योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, यांत्रिक ऊर्जा हे याचे योग्य उत्तर असणार आहे. हे मित्रांनो प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे, जे की आता होणाऱ्या एसएससी जीडी परीक्षेसाठी महत्वाचे असतील. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध कोणी लावला? कोणी लावला याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, मायकेल फॅरेडे यांनी लावला. तिसरा प्रश्न, वार्षिक मामल्लपुरम नृत्य महोत्सव ज्यामध्ये भरतनाट्यम, कुचिपुडी, कथक, मोहिनीअट्टम, ओडिसी आणि कथकली या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांचं सादरीकरण केले जाते, तो कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तो कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? ऑप्शन नंबर सी याचं तामिळनाडू उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न, भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये कशाचा उल्लेख आहे? तर कशाचा उल्लेख आहे भाग 3 मध्ये? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर मूलभूत हक्क असणार आहे, ऑप्शन नंबर बी. पाचवा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वाधिक पाऊस पडणारी 2 ठिकाणे कोणती आहेत, जिथे एका वर्षात सुमारे 1080 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो? कोणती आहे? ऑप्शन नंबर बी, मासुनराम अँड चेरापुंजी ही आहेत. पुढचा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न, हरित क्रांती अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन नंबर 7 योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1, कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. सातवा प्रश्न, भारत सरकार कायदा 1919 चा आधार बनलेल्या शिफारसींमागे प्रमुख व्यक्ती कोण होते? तर कोण होते याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, एडविन मॉन्टेग्यू अँड लॉर्ड चेम्सफोर्ड. यालाच मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. आठवा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणती कलमे संघ लेख सहाय्यक म्हणजे युपीसीसी रिलेटेड म्हणजे संबंधित आहे? तर कोणती आहे? ऑप्शन नंबर ए, कलम 315 ते 323 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत जिचा कालावधी काय होता 1961 ते 66 नमूद केलेल्या प्रमुख आर्थिक आव्हान कोणते होते? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख आव्हान कोणते होते? तर 9व्या प्रश्न योग्य उत्तर काय असणार आहे? ए, युद्धकालीन खर्च आणि संसाधन वाटप. कोणतं युद्ध? तर 1962 साली कोणतं युद्ध होतं? भारत चीन हे युद्ध सुरू होतं. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न, कोणत्याही राज्याची विधानसभा भंग किंवा म्हणजेच त्याला बरखास्त करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? कोणाकडे असतो राज्याच्या विधानसभेचा? तर राज्याचे राज्यपाल. कोणाकडे असतो? तर राज्याचे राज्यपाल. पुढचा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न, कापड उद्योगात कापसाचे आणि तागाचे किंवा रंग घालवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या रसायनाचा वापर करतात? तर कोणत्या रसायनाचा वापर करतात? कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणता वेद प्रामुख्याने वाईट आत्मे आणि आजार दूर करण्यासाठी जादुई मंत्र आणि मोहिनी यांचा संग्रह आहे? तर कोणता वेद? 12 नंबरचे योग्य उत्तर काय असणार आहे? अथर्ववेद, ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न बघूया. 13 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अधिकार जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार याचा एक अविभाज्य घटक मानला जातो? काय योग्य उत्तर असणार आहे? ऑप्शन नंबर सी, गोपनीयतेचा अधिकार. पुढचा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न, लॉरेसिया आणि ऍक्टिनाइड या श्रेणीतील शेवटचे मूलद्रव्य मानले जाते, जे त्याचा अणुअंक किती आहे? लॉरेसिया जी श्रेणीतील शेवटचे मूलद्रव्य त्याचा अणुअंक किती आहे? तर किती आहे? ऑप्शन नंबर डी, 103 याचा अणुअंक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 15वा प्रश्न, कलिंग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओडिसा या राज्यात साजरा केला जातो. 16वा प्रश्न, 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश पंतप्रधान होते. कोण होते तेव्हा ब्रिटिश पंतप्रधान? ऑप्शन नंबर बी, क्लायमेट ऍटली हे होते. क्लेमेंट ऍटली हे होते. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न, पंचवार्षिक योजनेचे
खालीलपैकी कोणते उद्दिष्ट थेट जनतेशी संबंधित येतं? कोणते थेट जनतेशी संबंधित आहे? 17चे योग्य उत्तर आहे समता. पुढचा प्रश्न बघूया 18वा. निलगिरी हा सर्वात जुन्या पर्वत रांगांपैकी एक आहे. ती कोणत्या 3 राज्याच्या त्रिसीमेवर वसलेली आहे? कोणत्या 3 राज्य सीमेवर वसली आहेत? याचा पर्याय क्रमांक योग्य उत्तर काय असणार आहे? बी, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक. पुढचा प्रश्न 19वा. अभिनय कला, नृत्य आणि संगीत यांशी संबंधित असलेला प्रारंभिक ग्रंथ नाट्यशास्त्र कोणत्या ऋषींनी संकलित केला? तर कोणत्या ऋषींनी संकलित केला? याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर बी, भरत मुनी. पुढचा प्रश्न 20वा. 1906 मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? कोण होते? ऑप्शन नंबर डी, आगा खान तृतीय हे होते. 21वा प्रश्न. गिरनार येथील आपल्या शिलालेखासाठी ओळखला जाणारा सर्वात प्रसिद्ध शक शासक कोण होता? तर कोण होता? ऑप्शन नंबर सी, रुद्र दमन हा होता. पुढचा प्रश्न बघूया 22वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्ट आत्मनिर्भरता प्राप्त करणे आणि स्थिरतेसह वृद्धी करणे हे होते? तर कोणते होते? 22 नंबरचे योग्य उत्तर काय? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचे होते. पुढचा प्रश्न 23वा. खालीलपैकी कोणता घटक भारतीय अर्थव्यवस्थेचा तृतीय क्षेत्राशी संबंधित म्हणजे टर्शरी सेक्टरशी संबंधित येतो? कोणता आहे? याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, लोक प्रशासन. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकण्यात आला? याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, 44वे संशोधन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती गोष्ट भारतातील कोणत्याही राज्याच्या राज्यपालांच्या अधिकाराअंतर्गत येत नाही? तर कोणतं आहे? याचं योग्य उत्तर तुम्ही जे ते कमेंट बॉक्स मध्ये टाका. हे होते मित्रांनो महत्वाचे 25 प्रश्न, जे की आपण ही सिरीज परीक्षा होईपर्यंतच नाही तर त्याच्या नंतर सुद्धा आपण सुरू करणार आहोत. आज 25 घेतले, उद्यापासून आपण प्रश्नांची संख्या वाढवत जाणार. आपण हिंदी व्याकरण सुद्धा घेणार, याच्यावर प्रश्न त्याचा सुद्धा प्रश्नांचा सराव घेणार. त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. ही जी पीडीएफ ही तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या सिरीज मध्ये. धन्यवाद.